राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले। सर्वत्र मतदारांचा चांगला आपण बघितलं तर अनेक ठिकाणी गैरप्रकार सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी वारे माप गैरप्रकार समोर आलेले आहेत। मतदानावेळी पैशांचं वाटप, बोगस मतदारांसह राजकीय राड्यामुळे निवडणुकीला गालबोट लागल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। बघूया। राज्यात 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडलं। मतदारांनी मोठ्या प्रमाणात बूथवर हजेरी लावत आपला बहुमूल्य असा मतदाराचा हक्क बजावला। गेले काही दिवस नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडत, कधी भावनिक साथ घालत मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला। सोमवारी रात्री 10 वाजता प्रचार तोफा थंडावल्यानंतर छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता। यावेळी अनेक ठिकाणी मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आरोप होतोय। त्याचीच काही उदाहरणं निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईतून पाहायला मिळाली आहेत। हिंगोलीत एका कारच्या डिक्कीतून तब्बल 1 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली। हिंगोलीमध्ये 1 कोटी, माथेरानमधून 5 लाख, मालवणमधून 1,50,000, खामगावातून 50,000, शिंदखेडा शहरातून 50,000 रुपये, बदलापुरातून 2 लाख, बीडमध्ये पैसे आणि धारदार शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आली। या निवडणुकीत फक्त पैशांचा पूरच आलाय असं नाही, तर मतदारांना धमकावण्यासह बोगस मतदानाचेही प्रकार घडले आहेत। सावंतवाडीत पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून शिवसेना भाजप कार्यकर्ते भिडले होते। चंद्रपुरातील राजुरात एक उमेदवार मतदारांना पैशांचं आमिष दाखवत असल्याचं समोर आलं। घराच्या मागे पैसे वाटतानाचा एक व्हिडिओ समोर आला। सातारा शहरात सामाजिक कार्यकर्त्याला 50 जणांकडून मारहाण झाली। दुसरीकडे म्हसवडमध्ये गाडी तपासण्याच्या वादातून पोलिसांसमोरच भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले होते। कार्यकर्त्यांची निवडणूक अशी ओळख असलेली नगरपालिकांची निवडणूक बड्या नेत्यांच्या प्रचार सभांमुळे जोरदार चर्चेत आली होती। मात्र मतदानाच्या वेळी झालेल्या गैरप्रकारामुळे या निवडणुकीला काहीसं गालबोट लागलं। बोगस मतदान, पैसे वाटपाच्या प्रकारांवर निवडणूक आयोग कारवाई करेलच, पण आता यातून सजग मतदारांनी मतांचं दान नेमकं कुणाच्या झोळीत टाकलंय ते 21 डिसेंबरच्या मतमोजणीतून समोर येईलच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।